Amen, Jesus. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Bless his wonderful loving name. Bless his wonderful loving name. Bless the Lord. Oh, जय जयकार करे। ओ जय जयकार करे। ओ हे हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। ओ हे हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। हम पर अपनी करुणा करता करता उपकार। क्यों ना उस पर तन मन वारे, दे अपना अधिकार। ओ जय जयकार करे। ओ जय जयकार करे। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका है प्रताप। ओ जय जयकार करे। जय जयकार करे। यीशु पर जिसका भरोसा भरोसा, ओ तो कभी ना डरेगा डरेगा। यीशु पर जिसका भरोसा भरोसा, ओ तो कभी ना डरेगा डरेगा। चाहे बीमारी चाहे गरीबी हो काम, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार। जय जयकार करे। ओ जय जयकार करे। उस पर जिसका भरोसा भरोसा, ओ तो कभी ना डरेगा डरेगा। उस पर जिसका भरोसा भरोसा, ओ तो कभी ना डरेगा डरेगा। चाहे बीमारी चाहे गरीबी हो काम, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार। ओ जय जयकार करे। जय जयकार करे। ओ जय जयकार करे। थैंक यू जीसस, थैंक यू माय लॉर्ड, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। धन्यवाद असो बाप्पा, गौरव आणि गौरव परमेश्वरा तुझ्या पवित्र नामाला। तो आमचा देव, आमचा आश्रय, तू आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल आणि आमचं कवच, आमचा आधार आणि आमचं ताण शृंग तू आहेस परमेश्वरा। आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता,
अब्राहम, इसाक व याकोब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव आणि आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस बाप्पा. तुझ्या समोर परमेश्वरा येण्यापूर्वी बाप्पा आमच्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आमच्या सर्व पापावर पांघरू घाल. तू आम्हाला धुवून शुद्ध कर. तू आम्हाला पवित्र कर. तू आम्हाला लायक कर. तू आमचे विचार शुद्ध कर. तू आमचे विचार शुद्ध कर. आमचं मन तू शुद्ध कर. तुझ्या समोर तू आम्हाला पात्र कर. हे प्रभू, जेव्हा जेव्हा आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येतो तेव्हा आम्ही पात्र असावं परमेश्वरा. म्हणून तू आमच्यावर दया कर परमेश्वरा. आजचा हा पुन्हा दिवस, सुंदरसा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास प्रभू. आजही तू आमच्या बरोबर आहेस. यापेक्षा कोणती मोठी गोष्ट आहे परमेश्वरा. मी तुझे आभार मानतो परमेश्वरा. तुझ्या कृपेबद्दल मी तुला धन्यवाद देतो बाप्पा, जी आजही तू आमच्यावर ठेवलेली आहेस परमेश्वरा. हे प्रभू, तुझे लेकर या दृष्टिकोनातून तू आम्हाला पुन्हा एकत्र केलंस. हे परमेश्वरा, कृपा तुझं गौरव करण्यासाठी, तुझं स्तुती आणि स्तवन करण्यासाठी, तुझ्या वचनांचं मनन करण्यासाठी परमेश्वरा, तुझ्या वचनांची आमच्या जीवनामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी परमेश्वरा तू आमच्यावर दया केलीस परमेश्वरा. याबद्दल तुझ्या नामाला आम्ही गौरव देतो. हे प्रभू, तुझ्या समोर असताना बाप्पा आम्हातील प्रत्येकावर तू दया कर बाप्पा. प्रत्येक जीव जो हे वचन ऐकत आहे परमेश्वरा, प्रत्येक जीव जो ऐकत आहे, ज्याने तुला सन्मान दिलेला आहे बाप्पा, जो तुझ्या समोर हजर झालेला आहे बाप्पा, त्या प्रत्येकावर तू आपली दया कर अशी विनंती मी तुला करतो. ओ माझ्या प्रिय बाप्पा, प्रत्येकावर आपली कृपा दृष्टी कर आणि बाप्पा प्रत्येकाचा अंतर्याम तू उघड. यावेळेस बाप्पा प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श कर. त्यांना समजदार मन दे, ऐकणारे कान दे बाप्पा. प्रत्येकाचे आध्यात्मिक कान तू उघड की जेणेकरून ते तुझी वाणी ऐकतील. प्रत्येकाचे आध्यात्मिक नेत्र तू उघड यासाठी की जेणेकरून बाप्पा तुझ्या वचनांमधला अद्भुत प्रकाश ते पाहतील. प्रभू, तुझ्या शास्त्रातल्या उलगडाने बाप्पा, तुझ्या वचनांच्या उलगडाने आम्हाला प्रकाश प्राप्त होतो असं तुझं वचन आहे परमेश्वरा. म्हणून बाप्पा खरं बाप्पा, जगातल्या घडामोडींकडे पाहता बाप्पा प्रभू आम्हाला तू सहाय्य करणारा तू देव आहेस. तू आमच्याशी बोलणारा तू देव आहेस परमेश्वरा. ओ बाप्पा प्रभू, या गोष्टींचा, या घटनांचा अर्थ आम्ही काय घ्यावा या गोष्टीविषयीची समज देणारा तू आमचा देव आहेस परमेश्वरा. म्हणून प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श कर. प्रत्येकाच्या विचारांना तू स्पर्श कर बाप्पा. प्रत्येकाचे नेत्र तू उघड. प्रत्येकाची कान तू उघड. प्रत्येकाला समजदार मन दे आणि ऐकणारे कान दे. हे परमेश्वरा, माझा जीव, माझं शरीर, माझा आत्मा तुझ्या स्वाधीन घे. मला तू मदत कर परमेश्वरा. खरं बाप्पा, तुझा अभिषेक तू मजवत ठेव. तुझं वरहस्य तू मजवत ठेव. तुझा खरं बाप्पा माझ्या जिभेला, माझ्या ओठांना तू स्पर्श कर आणि माझ्या मुखात तू आपले शब्द घाल अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, तू आम्हा सर्वांसंगती बोल अशी विनंती मी तुला करतो. तू आजपर्यंत आमच्यामध्ये कार्य करीत आलेला आहेस, याबद्दल सर्व गौरव आम्ही तुला देतो. तू आजपर्यंत आम्हाला भरवीत आलेला आहेस, याबद्दल सर्व गौरव आम्ही तुला देतो परमेश्वरा. आजही परमेश्वरा, तुझ्या लेकरांची भूक आणि तहान जाणून तू आमच्याशी बोल आणि आमचे नेत्र उघड, आम्हाला समज दे अशी विनंती मी तुला करतो. येथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नात मागतो म्हणून तो आहे बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. वेल, देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आज परमेश्वराने या रविवारच्या दिवशी परमेश्वराने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या नियमित उपासनेसाठी एकत्र केलं. याबद्दल मी देवाचे आभार मानतो. देवाने अजूनही जी आपल्यावर दया ठेवलेली आहे, कृपादृष्टी त्याने आपल्यावर ठेवलेली आहे, म्हणून आपण आपापल्या घरामध्ये सुरक्षित आहोत आणि आपल्या सर्व गरजा देव ख्रिस्त येशूमध्ये पुरवत आहे. याबद्दल देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ह्या टेक्नॉलॉजीबद्दल पण मी आभार मानतो की जी टेक्नॉलॉजी आज या कालावधीमध्ये देवाने आपल्याला दिलेली आहे, ज्याचा वापर करून आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो. देवाचं वचन तुमच्यापर्यंत आम्ही पोचू शकतो. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देवाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. याबद्दल देवाचे आभार मानतो. निश्चित या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या चांगल्यासाठी करत आहोत. जग या तंत्रज्ञानाचा वापर ज्या गोष्टींसाठी करतं त्या गोष्टींसाठी आपण ह्या तंत्रज्ञानाचा वापर, ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करत नाही, तर आपण योग्य गोष्टींसाठी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहोत.
याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की आज पुन्हा एकदा देवाने आपल्याला त्याच्यासमोर उपस्थित केलेला आहे. दरवेळेस परमेश्वर त्याच्या वचनांच्या द्वारा आपल्याशी बोलतो, आपल्याला त्याच्या वचनांतून तो समज देतो. आजही पुन्हा एकदा आपण त्याच्यासमोर हजर झालेला आहोत. आजही परमेश्वर पुन्हा एकदा आपल्या सर्वांशी बोलेल असा माझा विश्वास आहे, अशी मी आशा करतो. परमेश्वर निश्चित त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याशी बोलत असतो, त्याच्या मनुष्याला तो चालवित असतो आणि तो आपल्यापर्यंत त्याचा संदेश पोहोचवित असतो. आणि आज पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याशी त्याच्या वचनांच्या माध्यमातून बोलेल असा माझा विश्वास आहे. पहा, गेल्या काही मीटिंग्सपासून आपण बरंच काय बोललो. विश्वास आणि भय, विश्वास आणि भीती याविषयी आपण संदेश ऐकले. आणि त्यानंतर मागचा विशेष करून संदेश जो मी दिला तो आपल्यातल्या विश्वासाविषयीचा होता की कशा रीतीने आपला विश्वास परमेश्वराला आपण सादर करू शकतो आणि विश्वासापासून देवाला संतोषविणं अशक्य आहे. फक्त एकमेव गोष्ट तुमच्यामध्ये असावी लागते आणि तो आहे विश्वास. ज्या विश्वासाच्या द्वारेच केवळ तुम्ही देवाला संतोषू शकता. विश्वासाविना तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमच्यामध्ये जर विश्वास नाही तर तुमची प्रार्थना फेल जाईल. तुमच्यामध्ये विश्वास नाही तर तुमच्या विनंत्या फेल जातील. केवळ तुमच्या विनंत्या आणि तुमच्या प्रार्थना तुमच्या विश्वासाच्या द्वाराच केवळ तुम्ही परमेश्वराला सादर करू शकता. अर्थात तुमच्यामध्ये तो विश्वास असला पाहिजे जो विश्वास परमेश्वर तपासून पाहिल आणि तुमच्या प्रार्थना आणि विनंत्या तो मान्य करील आणि तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये भागवेल. आणि म्हणून विश्वास ही महत्वाचा असा एक घटक आहे जो मानवामध्ये, जो मनुष्यामध्ये सापडतो आणि हा आपल्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. जगामध्ये भीती आहे, परंतु देवाच्या लेकरांमध्ये भीती कुठल्याही प्रकारची असता कामा नये. म्हणून मी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं, तुमच्यामध्ये एकतर भीती असेल किंवा तुमच्यामध्ये एकतर विश्वास असेल. दोन्हीपैकी एक गोष्ट तुमच्यामध्ये कार्य करीत असेल. जर तुमच्यामध्ये भीती कार्य करीत आहे तर निश्चितच तुमच्यामध्ये देवावरचा विश्वास नाही. जर तुमच्यामध्ये देवावरचा विश्वास आहे तर निश्चितच तुमच्यामध्ये ती भीती नाही आहे. कारण देवावरचा विश्वास हे संपूर्ण भीती काढून टाकतो, मानलेली भीती तो दूर करतो. आणि पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी असताना मी तुमच्या संगती जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहे की जी ही घटना आज जगामध्ये घडत आहे. कोविड-19 ह्याला म्हणतात नॉव्हेल कोविड-19. नॉव्हेल कोविड-19 म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विशेष करून चीन पासून हा रोग सुरू झाला, ही महामारी सुरू झाली. आणि कोविड-19 2019 साल, मागचं वर्ष 2019 साल 19, हा करोना व्हायरसची महामारी, हा रोग या जगामध्ये आलेला आहे. आणि गेले अनेक महिन्यांपासून या रोगानं ह्या जगामध्ये थैमान घातलेला आहे, गोंधळ त्यांनी घातलेला आहे. अनेक लोक अनेक देशांमध्ये मरण पावलेले आहेत. आजही मृतांचा आकडा वाढत आहे. इव्हन आपल्या देशातही अनेक ठिकाणी मृतांचा आकडा वाढत आहे, लोक मरत आहेत. परंतु लोकांच्या मनामध्ये वेगवेगळी भीती आहे या रोगाविषयीची. आणि कित्येकांना ज्यांना बायबल माहिती नाही, ज्यांना बायबलची वचने माहिती नाहीत, त्यांना असं वाटतं की हा जगाचा अंत आहे, हा जगाचा आता शेवट होईल. आणि ह्या रोगावरचं कुठलंही औषध आजपर्यंत सापडलेलं नाहीये, कोणालाच सापडलेलं नाही. जगातले शास्त्रज्ञ याविषयी प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं औषध आजपर्यंत ह्या रोगावरचं सापडलेलं नाही. आणि लोकांना असं वाटतं की हा जगाचा एंड आहे काय. परंतु जे ख्रिश्चन लोक आहेत, जे आपण लोक आहोत, आपण बायबलवर आणि बायबलच्या वचनावर विश्वास ठेवणारे आहोत. आणि आपल्याला चांगलं माहिती आहे, आणि मी आज सांगू इच्छितो तुम्हाला की हा जगाचा शेवट नाही. करोना व्हायरसचा हा रोग हा जगाचा शेवट नाही. यामध्ये जगाचा शेवट होणार नाही. तर अजूनही जगासाठी
शेवटच्या काळाचा न्यायनिवाडा अजून राखून ठेवलेला आहे परमेश्वराने. आणि हा केवळ येणाऱ्या घटनांचा प्रारंभ आहे. येणारा जो देवाचा मोठा न्यायनिवाडा जो जगावर येणार आहे त्याचा हा केवळ एक प्रारंभ आहे. त्याची ही केवळ एक सुरुवात आहे असे आपण म्हणू शकतो. गुडविनचं मॅगझिन मी वाचत होतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये 23 मार्च ते 26 मार्चच्या दरम्यान एक सर्व्हे करण्यात आला आणि अनेक लोकांना ह्या चाललेल्या घडामोडींविषयी त्यांचं म्हणणं विचारण्यात आलं. आणि अर्धनिम्मे अमेरिकन लोक असा विश्वास धरतात की करोना व्हायरसची महामारी हा देवापासून आलेला एक जागृतीचा इशारा आहे. देवापासून आलेला एक जागृतीचा इशारा आहे असं अर्धनिम्म्या लोकांचं म्हणणं आहे, अमेरिकन लोकांचं म्हणणं आहे. 1/3 लोक असा विश्वास ठेवतात की ही महामारी देवाच्या न्यायनिवाड्याचं एक चिन्ह आहे. आणि अनेक लोकांनी देवाकडे वळावं, त्यांच्या विश्वासाकडे वळावं, त्यांच्या देवावरचा जो विश्वास आहे देवाच्या गोष्टींकडे वळावं, म्हणून कदाचित हा न्यायनिवाड्याचं चिन्ह परमेश्वराने दिलेलं आहे असं त्यांना वाटतं. आणि ही परिस्थिती अधिक बिकट होत असताना लोकांना दिसत आहे, अधिक बिकट होत चाललेली दिसत आहे. अनेक ठिकाणी कितीतरी लोक मरत आहेत. आणि त्या लोकांना असं वाटतं की खरोखरच आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत, ज्याला एंड टाइम म्हणतो आपण. एंड टाइम जजमेंट, एंड टाइम जजमेंट, शेवटचा न्यायनिवाडा. नाही, हा शेवटचा न्यायनिवाडा नाही आहे. तर शेवटचा न्यायनिवाडा यायचा अजून बाकी आहे. शेवटचा न्यायनिवाडा यायचा अजून बाकी आहे. जगातले लोक इतके भयभीत झालेले आहेत, इतके वेदनामय अवस्थेत गेलेले आहेत, इतक्या विचारांमध्ये गेलेले आहेत की त्यांना असं वाटतं की आता संपला. जर त्यांना हा व्हायरस जो सूक्ष्म व्हायरस ह्याच्या वेदना त्यांना सोसत नाही, तर येणाऱ्या दिवसांमध्ये ते काय करतील? ज्यावेळेस वेगवेगळ्या पिढ्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेल्या ह्या जगावर यायला लागतील, त्यावेळेस लोक काय करतील? काय होईल ह्या जगातल्या लोकांचं? पहा. आणि जर का आज ते मागे पडत आहेत, आज ते पॅनिक होत आहेत, जे वेदनामय होत आहेत, तर येणाऱ्या संकटमय कालावधीमध्ये त्यांचं कसं होईल? शास्त्रवचन असं सांगतं, इर्मयाचं पुस्तक 12वा अध्याय 5 वचन. इर्मयाचं पुस्तक 12वा अध्याय 5 वचन. वचन असं सांगतं की तू पायी चालणाऱ्यांबरोबर धावताना थकलास, तू पायी चालणाऱ्यांबरोबर धावताना थकलास, तर घोडेस्वारांबरोबर कसा टिकशील? जर छोट्याशा करोना व्हायरसला हे जग एवढं भयभीत होत आहे, इतकं घाबरत आहे आणि त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती आणि दहशत बसलेली आहे, तर मग जे मोठं संकट, जे महान संकट ह्या जगावर येणार आहे, त्या कालावधीमध्ये हे जग काय करेल? त्यांचं काय होईल? जगातल्या लोकांचं काय होईल? आणि वचन असं सांगतं की जर तू पायी चालणाऱ्या लोकांबरोबर धावताना थकलास, तर घोडेस्वारांबरोबर कसा टिकशील? अजून तर घोडेस्वार यायचेत, सध्या तू पायीच चालत आहे, तर तू इतका थकतोस, तर घोडेस्वार आल्यानंतर तू कसा टिकशील? शांततेच्या देशात तू निर्भय आहेस, पण यार्देनेच्या घोर अरण्यात तू काय करशील? आता ज्यावेळेस खरोखर महान संकटाचा काळ ह्या जगावर येईल, त्यावेळेस या जगातल्या लोकांचं काय होईल? व्हॉट विल द वर्ल्ड डू? व्हॉट विल द पीपल इन द वर्ल्ड डू इन दोज टाइम्स when the great tribulation will come? And this is not the time, this is not the end of the world. जगाचा हा शेवट नाही. करोना व्हायरस हा जगाचा शेवट नसून हा घटनांचा केवळ प्रारंभ आहे, हा वेदनांचा केवळ प्रारंभ आहे. आणि लोक
जर का वचन सांगतं पायी चालणाऱ्या बरोबर एवढं थकतात, तर घोडेस्वारांबरोबर त्यांचं काय होईल? शांततेच्या काळामध्ये ते निर्भय आहेत, परंतु ज्या वेळेस यार्देनेच्या घोर अरण्यात ते पोहोचतील, अरण्यात म्हणजे महापुरात पोहोचतील, त्यावेळेस ते काय करतील? पहा, अजूनही जगाला जसं वाटतं तसं महान संकट अजून या जगावर आलेलं नाही आहे. अजून तर ते अजून आपल्या पुढं आहे. अजूनही जगावर महान संकटाचा काळ आलेला नाही आहे. तर हा केवळ वेदनांचा प्रारंभ होय. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बोलतो, मत्तै कृष्ण वर्तमान याचा मला असं वाटतं मत्तै कृष्ण वर्तमान याचा 24वा अध्याय वचन 6, मत्तै 24:6. आणि देवाच्या लेकरांना पण कुठंतरी ही सूचना आहे की देवाच्या लेकरांनी घाबरून जायला नाही पाहिजे. प्रभू येशू विशेष करून देवाच्या लेकरांना सांगतो की तुम्ही घाबरून जाऊ नका. 6वं वचन आणि 7वं वचन आपण वाचूयात. मत्तै 24:6 आणि 7. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अवय ऐकाल, तेव्हा सांभाळा. तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण असे होणे अवश्य आहे. तुम्ही लढायांविषयी ऐकताल किंवा इतर गोष्टीविषयी ऐकताल किंवा करोना व्हायरसच्या महामारीविषयी ऐकताल, जागोजागी होणाऱ्या भूकंपाविषयी ऐकताल, त्यावेळेस तुम्ही घाबरून जाऊ नका. तो तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. आता करोना व्हायरसची महामारी आली म्हणजे शेवट आहे असं नाही. तेवढ्यात प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तेवढ्यात शेवट होत नाही, कारण शेवटच्या दिवसांमधल्या घटना काहीतरी वेगळ्या आहेत. शेवटल्या दिवसांमध्ये येणाऱ्या पीडा काहीतरी वेगळ्या आहेत. शेवटल्या दिवसांमध्ये येणारे संकट काहीतरी वेगळे आहेत. ते ह्या करोना व्हायरस सारखे नाहीत. ही महामारी जी आज आलेली आहे, परमेश्वराने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या महामाऱ्या या जगामध्ये पाठवलेल्या आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या महामाऱ्या जगामध्ये पाठवल्या आहेत. ती वैयक्तिक महामारी असेल किंवा मग एखाद्या देशाशी संबंधित महामारी असेल किंवा काही ठराविक देशांच्या बाबतीत ही महामारी असेल. परमेश्वर वेगवेगळ्या पेस्टिलन्सेस म्हणजे महामाऱ्या आजपर्यंत पाठवलेल्या आहेत. आणि महामाऱ्या पाठवण्याचा उद्देश परमेश्वराचा एकच आहे की लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल शासन द्यावं, लोकांना त्यांच्या पापांबद्दल शासन द्यावं. ज्या ठिकाणी पाप अधिक प्रमाणात वाढायला लागतं, परमेश्वर अशा प्रकारचा न्यायनिवाडा लोकांवर आणतो. आणि जगामध्ये जो करोना व्हायरसचा थैमान आहे, हा केवळ परमेश्वराने आणलेला त्यांच्यावरचा न्यायनिवाडा आहे. हा परमेश्वराचा न्यायनिवाडा त्या लोकांवर आहे जे परमेश्वराचं भय धरीत नाहीत, जे परमेश्वराच्या नियमांप्रमाणे चालत नाहीत, जे परमेश्वराच्या आज्ञांप्रमाणे चालत नाहीत, जे परमेश्वराच्या आज्ञांना जुमानत नाहीत, ज्यांच्या समोर परमेश्वराचं भय नाहीये. वचन सांगते ज्यांच्या डोळ्यांसमोर परमेश्वराचं भय नाही, अशा लोकांसाठी आलेला हा परमेश्वराचा न्यायनिवाडा आहे. कित्येक लोक या न्यायनिवाड्यामध्ये आलेले आहेत, ते मरण पावलेले आहेत आणि अनेक लोक या न्यायनिवाड्यामध्ये येतील जोपर्यंत हा न्यायनिवाडा चालू राहील. म्हणून मग देवाच्या लेकरांमध्ये केवळ परमेश्वराचं भय पाहिजे आणि परमेश्वराच्या भय धरून त्यांनी त्यांच्या नियमांचं, देवाच्या नियमांचं, त्याच्या आज्ञांचं पालन देवाच्या लेकरांनी केलं पाहिजे, अशी परमेश्वराची त्याच्या लेकरांबाबत इच्छा आहे. अशी परमेश्वराची त्याच्या लेकरांबाबत इच्छा आहे. काय आहे परमेश्वराची तुमच्या बाबत इच्छा? परमेश्वराची देवाच्या लेकरांबाबत काय इच्छा आहे? फक्त एवढीच की तुम्ही देवाचं भय धरावं आणि त्याच्या आज्ञांचं पालन करावं. कधीही तुम्ही देवाचं भय विसरू नये. कुठल्या आज्ञेमध्ये तुम्ही देवाचं भय विसरू नये, कुठल्या आज्ञेला तुम्ही कानाडोळा करू नये. आणि म्हणूनच मग ही महामारी जी आलेली हा जगाचा अंत नाहीये, हा जगाचा शेवट नाहीये. म्हणून येशू म्हणतो की ज्या वेळेस तुम्ही लढायांच्या अफवा ऐकताल, ठिकठिकाणी भूमिकंप होतील, जागोजागी दुष्काळ पडेल, जागोजागी महामारी येतील, त्यावेळेस तो म्हणतो तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्हाला असं वाटून देऊ नका की हा शेवट आहे. तो म्हणतो तेवढ्याने शेवट
होत नाही. तो म्हणतो असे होणे अवश्य आहे. वचन 7 तो म्हणतो कारण राष्ट्रावर राष्ट्र, राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ पडतील व भूमिकंप होतील. परंतु तो म्हणतो परंतु सर्व वेदनांचा हा केवळ प्रारंभ होय. दिस इज ओनली द बिगिनिंग ऑफ द एंड टाइम. दिस इज ओनली द बिगिनिंग ऑफ द ट्रिब्युलेशन. येणाऱ्या संकटांचा हा केवळ, त्या वेदनांचा केवळ प्रारंभ आहे. हा केवळ प्रारंभ आहे, शेवट नाही. म्हणून खरं संकट तर अजून येणं गरजेचं आहे. ज्याला बायबलमध्ये महान संकट असं म्हटलं गेलं, ज्याला बायबलमध्ये महान संकट म्हणतात, ते तर अजून येणं गरजेचं आहे. आणि वेगवेगळ्या काळातल्या लोकांना असा विश्वास होता की त्यांच्या काळात महान संकट येईल. ज्याच्याविषयी प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलं होतं, ज्याच्याविषयी प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते महान संकटाचा काळ त्यांच्या कालावधीत येईल असं त्यांना वाटत होतं. पहिल्या शतकातल्या मंडळीतल्या लोकांना असं वाटत होतं की त्यांच्या कालावधीमध्ये महान संकटाचा काळ येईल. मार्टिन लुथर आणि धर्म सुधारणा करणारे जे थोर लोक होऊन गेले, विचारवंत, त्यांना वाटत होतं की त्यांच्या कालावधीमध्ये हा महान संकटाचा काळ येईल. आणि कित्येक जे संस्थापक आहेत चर्चचे, त्यांना असं वाटत होतं की आपल्या कालावधीमध्ये हा महान संकटाचा काळ येईल. परंतु तो अजून आलेला नाही आणि आपण अजूनही त्या महान संकटाच्या काळाची वाट पाहत आहोत. आपला विश्वास आहे की ज्यावेळेस महान संकटाचा काळ येईल, या महान संकटाच्या काळाच्या नंतर प्रभू येशूचं आगमन आणि देवाच्या राज्याची स्थापना या भूतलावर होईल. पहा, प्रभू येशूच्या आगमनाच्या आधी, हर्मगिदोनच्या लढाईच्या आधी संकटाचा काळ या जगावर येणार आहे. संकट नाही तर महान संकट, महान संकटाचा काळ. आणि मागच्या वेळेस आपण वचन वाचलं होतं 24वा अध्याय मत्तय 21 वचन, कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट. बायबलची परिभाषा वापरलेली आहे की मोठे संकट त्या काळी येईल. मोठे संकट, मोठे संकट, महान संकट त्या काळी येईल, तो म्हणतो. आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणाचाही निभाव लागला नसता, म्हणून निवडलेल्यांसाठी ते दिवस थोडे केले जातील. अर्थात ज्यावेळेस महान संकटाचा कालावधी सुरू होईल, त्यावेळेस निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस परमेश्वर शॉर्टन करील, परमेश्वर ते थोडे करेल, यासाठी निवडलेल्यांचा बचाव व्हावा, निवडलेल्यांना वाचवावं म्हणून. पहा, परंतु निश्चित अशी ही पिढी आता येत आहे की जी या महान संकटाला तोंड देणार आहे, जी महान संकटाचा कालावधी पाहणार आहे. पहा, आणि माहीत नाही की कोणती ती पिढी आहे की जे महान संकटाच्या कालावधीमधून जाणार आहेत. पहा, म्हणून हे जे विदेशांचे काळ आहेत हे सध्या चालू आहे, ज्याला म्हणतो जेंटाईल टाइम्स, ज्याला आपण म्हणतो जेंटाईल टाइम्स, विदेशांचे काळ. विदेशांचा काळाचा शेवट हा महान संकटाच्या काळामध्ये होणार आहे. आणि वचन असं सांगतं, दानिएलचं पुस्तक 12वा अध्याय, या महान संकटाच्या काळाविषयीचे काही वचन आपण पाहूया. या महान संकटाच्या काळाविषयीचे काही वचन आजच्या दिवशी पाहूया की ज्यामधून आपल्याला समजेल की आज जे काही जगामध्ये चाललेलं आहे तो महान संकटाचा काळ नाही किंवा हा जगाचा शेवट नाही. आणि वचन सांगतं दानिएल याचा 12वा अध्यायामध्ये, दानिएल 12वा अध्याय पहिलं वचन सांगतं, त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा अधिपती जो मिखाएल तो उठेल आणि कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल. ते आता पुढे आहे आपल्या महान संकटाचा काळ. आज मी तुमच्याशी या येणाऱ्या महान संकटाच्या काळाविषयी बोलत आहे आणि त्याची तुलना, येणाऱ्या महान संकटाची तुलना आजच्या या करोना व्हायरसच्या संकटाबरोबर करत आहे.
आणि मी तुम्हाला सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करीत आहे की करोना व्हायरसचं संकट हे महान संकट नाही किंवा हा जगाचा शेवट नाही आहे. म्हणून वचन सांगतं की कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे मोठे संकट त्या समय येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. Those people will be delivered whose names are written in the book. ज्यांची नावं वहीत लिहिलेली सापडतील ते त्यावेळेस मुक्त होतील. माझा विश्वास आहे की ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, ज्यांची नावं वहीत लिहिलेली आहेत, ते सुद्धा आज सोडवले जातील. या करोना व्हायरसच्या संकटापासून ते सुद्धा सोडवले जातील असा माझा विश्वास आहे. परमेश्वर त्यांचा पाठीराखा होईल. परमेश्वर त्यांचं रक्षण करेल. जे देवाच्या नियमांनी चालतात परमेश्वर त्यांचं रक्षण करेल. आणि म्हणूनच मग हे जे महान संकट आहे हे याच्यापूर्वी कधीही आलेलं नाहीये, जे आता इथून पुढच्या दिवसांमध्ये येणार आहे. पहा, जगामध्ये वेगवेगळ्या वेळेस परमेश्वराने महामारी पाठवलेली आहे. एक वेळेस मध्ययुगामध्ये, ज्याला मध्ययुग म्हणतो, मिडल एज, मध्ययुगामध्ये परमेश्वराने युरोप देशामध्ये ब्लॅक डेथ पाठवलं. ब्लॅक प्लेग ती महामारी त्याने त्यावेळेस पाठवली. आणि असं म्हटलं जातं की जवळजवळ 75 ते 200 दशलक्ष लोक त्यावेळेस मरण पावले. इतका मोठा हाहाकार, जगातला सर्वात मोठी महामारी त्याला म्हटलं गेलं. प्लेगची साथ जी युरोपमध्ये आली आणि कितीतरी लक्ष लोक त्या करोना व्हायरस त्या मरीने मरून गेले. परमेश्वराने वेळोवेळी या जगामध्ये मरी पाठवलेली आहे. लोकांवरचा न्यायनिवाडा आहे तो. जे लोक देवाचं भय धरीत नाहीत, ज्यांना जे देवाला जुमानत नाहीत, अशा लोकांवरचा तो न्यायनिवाडा आहे. आणि युरोपमध्ये आणि स्पॅनिश फ्लू सुद्धा आहे. त्याच्यानंतर हे वेगवेगळे रोग ठराविक देशांमध्ये परमेश्वराने पाठवले. तो परमेश्वराचा न्यायनिवाडा होता. करोना व्हायरस हा परमेश्वराचा न्यायनिवाडा आहे काय, असा जर प्रश्न मी विचारला त्याचं उत्तर काय? करोना व्हायरस हा परमेश्वराचा जगावरचा न्यायनिवाडा आहे काय? उत्तर आहे होय. करोना व्हायरसची महामारी हा जगावरचा न्यायनिवाडा आहे. जगावर पाठवलेला न्यायनिवाडा आहे. जजमेंट आहे. हा एक जजमेंट आहे. परमेश्वराचा जजमेंट आहे. हा एक न्यायनिवाडा आहे त्या लोकांवर जे परमेश्वराचं भय धरीत नाहीत, त्याच्या आज्ञांप्रमाणे चालत नाहीत. परमेश्वराने इस्रायल लोकांमध्ये पण पूर्वीच्या काळामध्ये महामारी पाठवली आणि अनेक लोक मरण पावले. जर आपण पाहिलं थोडा वेळ पुरतं, मी महान संकटाच्या वचनांकडे पुन्हा येतो. काही वचन आपण पाहूया. परंतु वचन असं सांगतं, पहिले शमूएल, दुसरे शमूएल मध्ये 24वा अध्याय, दुसरे शमूएल 24वा अध्याय 15वे वचन. मग परमेश्वराने इस्रायलात सकाळपासून नेमिलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठवली. दुसरे शमूएल 24:15. पण ह्या वचनातून ब्रदर्स अँड सिस्टर्स आजच्या दिवशी आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. मी तुम्हाला आजच्या दिवशी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की करोना व्हायरसची ही महामारी हा जगाचा शेवट नाही आहे आणि अजूनही महान संकटाचा काळ येणं गरजेचं आहे आणि तो येणार आहे. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की देवाने वेळोवेळी या जगामध्ये महामारी पाठवलेली आहे. इवन इस्रायल लोकांमध्ये पण त्याने महामारी पाठवली. वचन 24वा, दुसरे शमूएल 24:15. मग परमेश्वराने इस्रायलात सकाळपासून नेमिलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठवली. परमेश्वराला माहिती किती काळापर्यंत मरी पाठवायची, नेमिलेल्या मुदतीपर्यंत. आणि परमेश्वराला माहिती आहे करोना व्हायरसची मुदत कुठपर्यंत आहे. परमेश्वराला माहिती आहे करोना व्हायरसची मुदत कुठपर्यंत आहे. जगाला माहिती नाही, परंतु देवाला माहिती आहे कुठं हा रोग थांबवायचा हे परमेश्वराला माहिती आहे.
वचन असं सांगतं, मुदतीपर्यंत मरी पाठवली आणि दानापासून बैरशेबापर्यंत लोकांपैकी 70,000 लोक मेले. का देवाने एक्झॅक्टली ठरवलेलं असं किती लोक मारणार आहेत आणि कोण मारणार आहे, किती लोक मारणार आहेत, कोण मारणार आहे या मरीमध्ये, हे परमेश्वराला माहिती आहे. परमेश्वराने ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे घडतं. आणखीन एक वचन आहे, पहिले इतिहास 21:14, यालाच सुसाम्य असणारं वचन. पहिले इतिहास याचा 21वा अध्याय, पहिले इतिहास 21वा अध्याय आणि वचन 14. मग परमेश्वराने इस्रायलात मरी पाठवली आणि त्यांच्यातले 70,000 लोक पडले म्हणजे मरण पावले. पहा, इस्रायल लोकांमध्ये परमेश्वराने मरी पाठवली. परमेश्वर अशाच रीतीने वेळोवेळी मरी पाठवतो. कोणावर? बंड करणारे लोकांवर. कोणावर? बंड करणारे लोकांवर परमेश्वर मरी पाठवतो वेळोवेळी. इस्रायल लोकांमध्ये पण त्यांनी मरी पाठवली. आणि आज एक वेळेस युरोपमध्ये मरी पाठवली. पहा, आणि आज संपूर्ण जगामध्ये ही महामारी आहे. पहा, जगाचा एंड नाही आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स. तुम्हाला मी सांगू इच्छितो की नोहाच्या वेळेस जलप्रलय आला, तो अख्ख्या जगावर आला. अर्थात संपूर्ण जग महाप्रलयामध्ये मरण पावलं. फक्त नोहा आणि त्याचं कुटुंब जर सोडलं, संपूर्ण जगातले लोक त्या जलप्रलयामध्ये मरण पावले. त्यानंतर सदोम आणि गमोराचा जो नाश केला, त्याच्यामधले सर्व लोक देवाने मारून टाकले. पण त्याप्रमाणे हा करोना व्हायरस नाही आहे की जिथं जगातले सगळे लोक मरतील. नाही, जगातले फक्त तेच लोक मरतील ज्यांच्यावर परमेश्वराचा न्यायनिवाडा आलेला आहे, ज्यांच्यावर परमेश्वराचा रोष आहे, ज्यांच्यावर परमेश्वराने हात उगारलेला आहे, ज्यांच्यावर परमेश्वराचा क्रोध आहे. अशाच लोकांवर केवळ हा जजमेंट येणार आहे. आजपर्यंत आलेला आहे, आज येत आहे आणि इथून पुढे येणार, जोपर्यंत करोना व्हायरसची मुदत देवाने ठरवलेली आहे. पहा, परमेश्वर अशा पद्धतीनं या जगामध्ये काम करतो, कार्य करतो. आणि कित्येक रोग हे दीर्घकाळ राहणारे असतात. आताच आपण 2 वचनं पाहिले की इस्रायल लोकांमध्ये पण मरी पाठवली, 70,000 लोक मरण पावले आणि त्या मरीची मुदत देवाने ठरवलेली होती. पहा, मुदत परमेश्वर ठरवतो. लोकांना, शास्त्रज्ञांना माहित नाही की हा करोना व्हायरस किती काळ थांबेल. देवाला एक्झॅक्टली माहिती कुठला तो दिवस आहे की ज्या दिवशी करोना व्हायरसची महामारी थांबेल. एवढेच नव्हे, देवाला हेही माहिती आहे की हा न्यायनिवाडा, हा करोना व्हायरस कोणावर अटॅक करणार आहे, हा न्यायनिवाडा कोणावर येणार आहे, कोण मरण पावणार आहे, हे देवाला एक्झॅक्टली माहिती आहे. आणि कोणाचा बचाव होणार आहे हे देवाला एक्झॅक्टली माहिती आहे. पहा, म्हणून कित्येक महामार्या या दीर्घकाळ राहणाऱ्या असतात. वचन असं सांगतं अनुवादच्या पुस्तकामध्ये, अनुवाद 28वा अध्याय, अनुवादचं पुस्तक 28वा अध्याय आणि 59 वचन. अनुवाद याचा 28वा अध्याय 59 वचन. या ठिकाणी वचन असं सांगतं, तर परमेश्वर तुला व तुझ्या वंशजास जर का तू देवाच्या आज्ञा पाळ. ऍक्च्युली अनुवाद 28वा अध्याय हा आज्ञापालन आणि आज्ञाभंग याविषयीचा आहे. जर आज्ञापालन करशील तर सर्व आशीर्वाद तुझ्यावर येतील, जर आज्ञाभंग करशील तर देवाचा शाप तुझ्यावर येईल. याविषयीचं वर्णन अनुवाद 28वा अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि 59व्या वचनामध्ये वचन असं सांगतं, तर परमेश्वर जर का तू आज्ञा पाळल्या नाही तर तुला व तुझ्या वंशजास विलक्षण रोग लावील. कोणाला रोग लावील? त्या लोकांना जे देवाचं भय धरीत नाहीत, जे देवाच्या आज्ञांप्रमाणे चालत नाहीत, जे देवाच्या सेवकाच्या शब्दांचं सुद्धा पालन करत नाहीत, ज्यांच्यासाठी देवाचा सेवक म्हणजे कुणी नाहीये, काही नाहीये, जे देवाच्या सेवकाला जुमानत नाहीत, जे देवाच्या अधिकाराला, या पृथ्वीवरचा जो अधिकार परमेश्वराने नेमलेला त्याला जुमानत नाहीत. अशा लोकांवर ही मरी येईल.
आणि तो म्हणतो तुला व तुझ्या वंशजास विलक्षण रोग लावील व दीर्घकाळ राहणाऱ्या व्याधी व दीर्घकाळ राहणारे विकार तुला जडवील. किती काळ? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, दीर्घकाळ. पहा, महारोग कोविड-19 ज्याला आपण म्हणतो, कोविड-19 हा करोना व्हायरसचा रोग हा किती महिन्यांपासून या जगामध्ये आहे? जवळजवळ नोव्हेंबर पासून सुरू झालेली. आज किती महिने झाले? किती? 5-6 महिने होऊन गेले. हा रोग अजूनही आहे आणि अजून किती महिने तो राहणार आहे हे आपल्याला माहिती नाही. कारण कित्येक देशामध्ये या रोगाचं प्रचंडरित्या थैमान वाढत आहे. मोठ्या प्रमाणात याचा प्रादुर्भाव लोकांना होत आहे आणि अजून आणखी किती महिने आणि किती दिवस हा रोग राहणार आहे आपल्याला माहित नाही. पण जोपर्यंत जेवढी मुदत देवाने ठरवलेली आहे, जोपर्यंत हा रोग आहे तोपर्यंत देवाने त्याच्या लेकरांना सांभाळावं म्हणून देवाच्या लेकरांनी देवाचं भय धरून राहायला पाहिजे, देवाच्या वचनांचं पालन केलं पाहिजे. दैनंदिन जीवन जगत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कुठे चुकतोय का? देवाच्या नजरेत कुठं चुकतोय का? आपण कुठं रॉंग आहोत का हे शोधून पाहिलं पाहिजे आणि देवाच्या वचनांचं पालन केलं पाहिजे, देवाच्या वचनांमध्ये राहायला पाहिजे, प्रार्थनेमध्ये राहायला पाहिजे. तरच परमेश्वर कृपेचा हात अशा लोकांवर ठेवील. दीर्घकाळ राहणारे रोग आणि दीर्घकाळ चालणारे विकार तो म्हणतो मी तुझ्यावर आणील. पहा, आणि आज जगामध्ये हा महामारी जी चाललेली करोना व्हायरसची दीर्घकाळ चाललेली आहे आणि म्हणूनच मग ही जी महामारी आहे, जरी आज अनेक देशांमध्ये महामारी चालू आहे, तरी मी तुम्हाला सांगतो संपूर्ण जगाचा नायनाट होणार नाही. हा जगाचा एंड आहे का? उत्तरे नाही. करोना व्हायरस मध्ये जगाचा एंड होणार आहे का? उत्तरे नाही. जगातला प्रत्येक माणूस मरणार आहे का? नाही. तर फक्त तोच माणूस मरेल ज्यांच्यावर न्यायनिवाडा आलेला आहे. फक्त तोच मनुष्य याला बळी पडेल ज्यांच्यावर परमेश्वराचा न्यायनिवाडा आहे. परंतु देवाचे लेकर सही सलामत या करोना व्हायरसच्या प्रलयामधून बाहेर पडतील. परमेश्वर त्यांचं रक्षण करेल, त्यांचं सुरक्षित कवच परमेश्वर बनेल. आणि जे महान संकट येणार आहे, करोना व्हायरस त्याच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहे. करोना व्हायरसची ही महामारी जी आहे, येणाऱ्या महान संकटापुढं काहीच नाही, काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, काहीच नाही. इतकं मोठं ते संकट आहे. म्हणूनच येशू मत्ती 24व्या अध्यायामध्ये त्याला मोठे संकट अशी उपमा देतो. मोठे संकट. करोना व्हायरस हे मोठं संकट नाहीये, कारण ह्याच्यामध्ये ठराविक लोकच म्हणणार आहेत, अख्ख्या जगामधले लोक नाही. अख्ख्या जगावर आलेला निश्चित हा प्रलय आहे, परंतु त्या लोकांवर आलेला हा प्रलय आहे जे देवाला जुमानत नाही. परंतु येणारं महान संकट हे अख्ख्या जगावर येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात मानवजातीचा नाश त्या कालावधीमध्ये होणार आहे. मोठ्या प्रमाणात लोक मरणार आहेत. आणि हा जो महान संकटाचा काळ येणार आहे, ह्या महान संकटाच्या काळातून कोण कोण जाणार आहे? या महान संकटाच्या काळातून येणारा जो महान संकटाचा काळ आहे, जो आपल्या पुढे आहे, त्यातून चर्च जाणार आहे, त्यातून इस्रायल लोक जाणार आहेत आणि त्यातून जग पण जाणार आहे. चर्च, इस्रायल लोक आणि जग हे सर्वजण त्या महान संकटाच्या काळातून जाणार आहेत. आणि जे देवाचे लोक आहेत, परमेश्वर त्यांचं रक्षण करेल. म्हणून इतक्यात आपण वचन वाचलं की ते दिवस कमी केले नसते तर कोणाचाही निभाव लागला नसता, पण निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील. निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील. निवडलेल्या लोकांना परमेश्वर सांभाळील, त्यांच्या केसांनाही धक्का लागणार नाही. जसं नोहान त्याच्या कुटुंबाला महाप्रलयामधून जात असताना त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही, तसंच परमेश्वर चर्च आणि चर्च मधल्या लोकांना, जे ख्रिस्त शरीरातले लोक आहेत, त्यांच्या केसालाही धक्का लागून देणार नाही. परमेश्वर त्यांचं रक्षण करील, जसं त्याने नोहा आणि त्याच्या फॅमिलीचं रक्षण केलं.
तसंच परमेश्वर चर्च, ख्रिस्ताचं शरीर आणि जे ख्रिस्ताच्या शरीराचे जे लेकर आहेत, अवयव आहेत, त्या सर्व निवडलेल्या लोकांचं परमेश्वर रक्षण करेल. आणि महान संकटाच्या काळाला वेगवेगळ्या उपमा आहेत आणि त्याची थोडी वचनं मी घेतो. या ठिकाणी इर्मयाचं पुस्तक 30वा अध्याय 7वं वचन. इर्मया 30वा अध्याय आणि 7वं वचन. इर्मया याचा 30वा अध्याय आणि 7 वचन असं सांगतं. इर्मया 30वा अध्याय वचन 7. हाय हाय, तो महादीन आहे, त्या समान दुसरा नाही. कुठल्या कशाविषयी वचनं देत आहेत? येणाऱ्या महान संकटाच्या काळाविषयीचे वचन मी तुम्हाला देते. असे वचन देत आहे की जे वचन त्या महान संकटाच्या काळाला लागू पडतात. ही जी वचनं तुम्ही वाचत आहात ही येणाऱ्या महान संकटाच्या काळाला लागू पडतात. की त्याचं वर्णन पवित्र शास्त्र कसं करतं. आणि करोना व्हायरस त्याच्यासमोर काही नाही आहे. पहा, करोना व्हायरस त्याच्यासमोर काही नाही आहे. वचन सांगतं हाय हाय, तो महादीन आहे, त्या समान दुसरा नाही. हाय हाय, तो महादीन आहे, महादीन आहे, फक्त दिन नाही, त्या समान दुसरा नाही. आता करोना व्हायरसचा हा जो महामारी चाललेली आहे ही त्याच्या तुलनेमध्ये काहीच नाहीये. त्या समान दुसरा नाही. तो याकोबाचा क्लेश समय आहे. याकोबाचा म्हणजे इस्रायल लोकांचा क्लेश समय आहे. अर्थात इस्रायल लोक पण या महान संकटाच्या कालावधीमधून जाणार आहेत, तरी त्यातून त्याचा निभाव लागेल. अर्थात इस्रायल लोकांचा निभाव होईल, त्यामधून परमेश्वर त्यांचं रक्षण करेल. शेष मात्र तारण पावेल असं पाऊल म्हणतो त्याच्या पुस्तकामध्ये की इस्रायल लोकांची संख्या वाळूच्या कणा इतकी असली तरी शेष मात्र तारण पावेल. जे निवडलेले लोक इस्रायल लोकांमध्ये असतील त्या सर्वांचं रक्षण परमेश्वर करेल. आणि हा याकोबाचा क्लेश समय या नावानं संबोधिला आहे येणाऱ्या महान संकटाला. महादीन, याकोबाचा क्लेश समय, अंधकारमय दिवस, ही उपमा पवित्र शास्त्रामध्ये येणाऱ्या महान संकटाला दिलेली आहे. त्याच्या समान दुसरा दिवस नाही. पहा, म्हणून मी तुम्हाला मागाशी वचन दिलं की जर या छोट्याशा करोना व्हायरसला, सूक्ष्म करोना व्हायरसला जग इतकं वैतागलेलं आहे, जग इतकं भयभीत झालेलं आहे, तर येणाऱ्या महान संकटाच्या काळात त्यांचं काय होईल. म्हणूनच मागाशी तुम्हाला वचन दिलं मी, काही कालावधीपूर्वी वचन दिलं की चालत असलेल्या लोकांबरोबर जर तू थकलास तर घोडेस्वारांबरोबर तू कसं चालशील. शांततेच्या कालावधीमध्ये तू निर्भय राहतोस, परंतु यार्देनेच्या घोर अरण्यात तू कसा जगशील. पहा, येणाऱ्या महान संकटाची तुलना या करोना व्हायरसच्या महामारी बरोबर आपण करू शकत नाही. पहा, आपण करू शकत नाही, कारण येणारं महान संकट खूप मोठं आहे. या ठिकाणी लूक याचा 21वा अध्याय, लूक याचा 21वा अध्याय आणि वचन आहे 25 ते 28. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे या चिन्हे होतील. आता सध्या सूर्य, चंद्र, तारेमध्ये चिन्ह होत आहेत का? नाही. उत्तरे नाही. तर मग महान संकटाचा काळ सुरू झालेला नाही. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे या चिन्हे होतील आणि समुद्र व लाटा यांच्या गर्जेने राष्ट्रे पृथ्वीवर घाबरी होऊन पेचात पडतील. लूक 21:25. पृथ्वीवरील राष्ट्रे घाबरी होऊन पेचात पडतील. आज तीच अवस्था या जगातल्या लोकांमध्ये आपण पाहत आहोत. जगातले लोक घाबरे झालेले आहेत, जगातले देश घाबरे झालेले आहेत. ते पेचात आहेत की काय करावं. करोना व्हायरसवर कुठलं औषधही नाही आहे की काय करावं. या करोना व्हायरसच्या महामारीला कसं थांबवावं हे पेचात पडलेले आहेत. आणि सेम तीच अवस्था येणाऱ्या दिवसामध्ये होईल. भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मूर्छित होतील. भयाने मूर्छित होतील. जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मूर्छित होतील. भय. आज जगाच्या लोकांमध्ये तुम्हाला काय पाहायला दिसतं? काय दिसतं? भय.
पण मागील काही मीटिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, देवाच्या लेकरांमध्ये भीती नसली पाहिजे. भीती नका धरू, तर देवाचं भय धरा. करोना व्हायरसची भीती नका धरू, त्याचं भय नका धरू, तर देवाचं भय धरा, जो कंट्रोलमध्ये करोना व्हायरस ठेवतो. पहा, आणि वचन असं सांगतं की भयाने ह्या जगातल्या लोकांना ग्रासलेलं आहे आजच्या दिवशी, आणि तेच येणाऱ्या महान संकटाच्या काळामध्ये होणार आहे. मनुष्य मूर्छित होतील, आकाशातील बळे डळमळतील. पहा, वचन सांगतं 28 वचन, या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा नीट उभे राहा. देवाच्या लेकरांना नीट उभे राहा आणि आपली डोके वर करा, कारण तुमची मुक्तता समीप आली आहे. मुक्तता म्हणजे देवाचं राज्य, ते समीप आलेलं आहे असं वचन सांगतं. तुमची मुक्तता समीप आलेली आहे. मुक्तता म्हणजे देवाचं राज्य. ज्या देवाच्या राज्यामध्ये देवाचे लोक जाणार आहेत. महान संकटाच्या कालावधीमधून आपण डायरेक्टली देवाच्या राज्यामध्ये स्टेप इन करणार आहोत. महान संकटाचा काळ संपल्याबरोबर डायरेक्टली देवाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. म्हणून करोना व्हायरसचं हे जे संकट आहे, हे शेवटचं संकट नाही, ज्याला महान संकट म्हणतो आपण. करोना व्हायरसचं हे जे संकट जगावर आलेलं आहे, हे येणारं महान संकट नाही. येणारं महान संकट अजून यायचंय. दिस इज नॉट, करोना व्हायरस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. द एंड इज स्टिल टू कम. इट इज येट टू कम. ज्याला आपण एंड म्हणतो, जगाचा एंड म्हणतो, ज्याला आपण जगाचा शेवट म्हणतो, तो अजूनही येणं बाकी आहे. जो महान संकटाच्या काळामध्ये जगाचा एंड होणं गरजेचं आहे. आणि अजूनही प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेले किंवा इतर ठिकाणी जे भविष्यवाणी आहे ते अजून सुरू झालेलं नाही. म्हणून घाबरून जाऊ नका की करोना व्हायरस हा जगाचा एंड आहे का. नाही, बिलकुल नाही. करोना व्हायरस हा जगाचा एंड नाही आहे. आणि वचन असं सांगतं, यशायाचं पुस्तक 13वा अध्याय, यशायाचं पुस्तक 13वा अध्याय, परमेश्वर जगातल्या लोकांच्या पापामुळं हा क्रोध आणतो. यशायाचं पुस्तक 13वा अध्याय 11वं वचन. आयझेया, यशायाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 11वं वचन. तो मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करील. पहा, जगातल्या लोकांच्या दुष्टाईबद्दल आणि त्यांच्या पातकांबद्दल, त्यांच्या अन्यायाबद्दल परमेश्वर त्यांचा नाश करील. वचन असं सांगतं. आणि गर्विष्ठांचा दिमाग बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन, असं परमेश्वर म्हणतो. जगामध्ये जे हॉट पीपल आहेत, जे गर्विष्ठ लोक आहेत, अशा लोकांचा नायनाट परमेश्वर करीत आहे. जे देवाला जुमानीत नाहीत, जे देवाच्या वचनांना जुमानीत नाहीत, जे देवाच्या आज्ञांना जुमानीत नाहीत, अशा लोकांचा नायनाट परमेश्वर करीत आहे. हा करोना व्हायरसची जी महामारी आलेली आहे, हा लोकांवर आलेला देवाचा न्यायनिवाडा आहे. This is the judgment of God upon those people who do not fear God, who do not obey God. जे देवाला जुमानीत नाहीत, देवाचं भय धरीत नाहीत, अशा लोकांवर आलेला हा देवाचा न्यायनिवाडा आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो की दुष्टांना त्यांच्या अन्यायाबद्दल, त्यांच्या पातकांबद्दल मी शासन करेल. I will punish the people. So God is punishing the people by using this coronavirus. देव या लोकांना या भूताला नष्ट करत आहे. ज्या लोकांवर परमेश्वरचं भय नाही, अशा लोकांना हा करोना व्हायरस स्पर्श करीत आहे. पहा, आणखीन एक वचन सांगतं, यशाया याचा 24वा अध्याय, यशाया याचा 24वा अध्याय आणि वचन 3 ते 6. पृथ्वी अगदी रिक्त होईल, पृथ्वी अगदी रिकामी होईल. तुम्ही आज पाहताय पृथ्वीचं जर का तुम्ही रूप पाहिलं, संचार बंद झालेला आहे. मनुष्य जातीचा पृथ्वीवरचा संचार टोटली बंद झालेला आहे. पृथ्वी रिक्त होईल, तिची लूट होईल, कारण परमेश्वर हे वचन बोललं आहे.
पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे, जग झुरून कृश झाले आहे. हीच हालत आहे या संपूर्ण जगाची. किती ठिकाणी आक्रोश आहे, किती ठिकाणी आक्रोश आहे. किती फॅमिलीज मधले लोक मरण पावलेले आहेत. ती फॅमिली हॅपी असेल का? ज्या फॅमिलीमधले लोक मरण पावलेले आहेत ती फॅमिली हॅपी असेल का? किती ठिकाणी आक्रोश चाललेला आहे, आक्रंदन किती ठिकाणी चाललेलं आहे. पृथ्वी शोकाकुल कृश झालेली आहे, जग झुरून कृश झाले आहे. पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहे. प्रतिष्ठित जन म्हणजे हॉटी पीपल, स्वतःला काहीतरी समजणारे. पहा, परमेश्वर आपलं तोलून मोजमाप करतो. पहा, परमेश्वर ज्यावेळेस मोजमाप करतो त्यावेळेस आपण वजनदार भरलं पाहिजे. मनुष्याने आपलं मोजमाप करता कामा नये. मनुष्यांच्या दृष्टीनं तुम्ही उंचावले जाऊ नका, तर देवाच्या दृष्टीनं तुम्ही उंचावले जा. पहा, आणि म्हणूनच मग वचन सांगतं याच पृथ्वी शापाने, वचन सांगतं पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे, सनातन करार मोडीला आहे. याच पृथ्वी शापाने ग्रासिली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगीत आहेत. पृथ्वीवरचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत. पहा, ही अवस्था आज जगावर आलेली आहे. मानव थोडेच उरलेले आहेत, पृथ्वीवरील रहिवासी त्यांच्या पापांचं फळ भोगीत आहेत. पृथ्वीवरील रहिवासी पापांचं फळ भोगीत आहेत. जे देवाला जुमानीत नाहीत अशा लोकांवर हा न्यायनिवाडा आलेला आहे. आणखीन एक वचन आहे यशायाह 2 अध्याय, यशायाह 2 अध्याय वचन 19. परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल, तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टी पडून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतिमा पडून लोक खड्ड्यात, खडकांच्या गुहात व भूमीच्या विवरात शिरतील. मनुष्यांनी पूजण्यासाठी केलेल्या सोन्या रुपयाच्या मूर्ती त्या दिवशी लोक चिचुंद्र्या व वटवागळे यापुढे टाकून देतील. परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल, तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टी पडून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतिमा पडून ते खडकांच्या गुहात व दगडांच्या कपारीत शिरतील. पहा, मनुष्याचे नावच घेऊ नका, त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यात आहे, त्याला काय जमेस ठरवायचे आहे. येणाऱ्या महान संकटाच्या कालावधीमध्ये अशी लोकांची अवस्था होणार आहे. लोक खडकांच्या विवरात, खडकांमध्ये जाऊन लपतील, विवरांमध्ये जाऊन लपतील. पहा, ते परमेश्वराच्या क्रोधापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यावेळेस ते कुठेही जावत परमेश्वराचा न्यायनिवाडा त्यांना सोडणार नाही. पहा, अशी अवस्था, ही जी वचने मी देत आहे ही येणाऱ्या महान संकटाला लागू पडणारी वचने आहेत. आणखीन एक वचन आहे मिखाचं पुस्तक. मिखा या ठिकाणी 7वा अध्याय, मिखाचं पुस्तक 7वा अध्याय वचन 16 आणि 17. राष्ट्रे हे पाहतील व आपले एकंदर बल पाहून लज्जित होतील, ते आपल्या तोंडावर हात ठेवतील, त्यांचे कान बहिरे होतील. आज ही राष्ट्रांची अवस्था आहे. राष्ट्रांना असं वाटतं की ते खूप बलशाली आहेत. पहा, खूप बलशाली आहेत. अमेरिका सारखा एवढा बलशाली देश सुद्धा करोना व्हायरस पुढे हतबल झालेला आहे, परंतु ते त्यांचं स्वतःच बल पाहून लज्जित होतील असं वचन सांगतंय. ते आपल्या तोंडावर हात ठेवतील, त्यांचे कान बहिरे होतील, ते सर्पाप्रमाणे धूळ चाटतील, पृथ्वीवरील सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे ते आपल्या विवरातून थरथर कापत बाहेर येतील. परमेश्वर आमचा देव याचकडे ते भयकंपित होऊन येतील, ते तुझ पुढे भयभीत होतील. त्यावेळेस परमेश्वराचं भय त्यांना वाटेल, त्यावेळेस परमेश्वराचा धावा कदाचित हे लोक करतील. परंतु आपल्यासाठी मात्र देवाच्या लेकरांसाठी वचन आहे की जोपर्यंत आज म्हटलेला समय आहे तोपर्यंतच त्याचा धावा करा. आपल्याला आजच धावा करायचा आहे, कारण शास्त्रवचन असंही एक ठिकाणी सांगतं की मृत्यूशयावरचा पश्चाताप मी स्वीकारत नाही. पहा, मृत्यूशयावरचा पश्चाताप मी स्वीकारत नाही. म्हणून आज देवाचे लेकर आजच तयारी करते. 5 शहाणे कुमारिकांनी ऑलरेडी तेल साठवलेलं होतं, पण 5 मूर्ख कुमारिकांनी साठवलेलं नव्हतं. त्यांचे हाल काय झाले? म्हणून शहाणे कुमारिका मध्ये जे लोक मोडतात ते आजच त्यांचं तेल साठवतील.
ते आजच देवाचं वचन स्वतःच्या अंतकरणात साठवतील. पहा, आणि परमेश्वर त्यांचं रक्षण करेल. आणि म्हणून येणारा महान संकटाचा काळ जो आहे त्याची कुठल्याही रीतीने या करोना व्हायरसच्या संकटाशी तुलना करू नये. तुम्ही जर का प्रकटीकरणाच्या 16व्या अध्यायाकडे वळाला, तुम्हाला माहिती जवळजवळ प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेले 21 प्रकारचे क्रोध या भूतलावर येणार आहेत. 21 प्रकारचे क्रोध या भूतलावर येणार आहेत. 7 शिक्के, 7 करणे आणि 7 वाट्या. 7 शिक्के, 7 करणे आणि 7 वाट्या. ही क्रोधाची जी तीव्रता आहे हळूहळू वाढत जाणार आहे महान संकटाच्या काळामध्ये. शेवटच्या 7 वाट्या ज्या आहेत त्या सगळ्यात मोठ्या 7 पिढा आहेत. आणि 7 वाट्यापैकी सुरुवातीच्या 4 पिढा ज्या आहेत त्या मानव जातीच्या संबंधात आहेत. सुरुवातीच्या 4 पिढा, 4 वाट्या जवळजवळ संपूर्ण मानवजात जवळजवळ ते नष्ट करणार आहेत. म्हणून प्रकटीकरणाच्या पुस्तकात 16व्या अध्यायामध्ये जर का तुम्ही थोडा वेळ पाहिलं की नंतर मी मंदिरातील निघालेली एक मोठी वाणी ऐकली, पहिलं वचन, ती त्या 7 देवदूतास म्हणाली, जा, देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर होता. तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर उचली. तो त्या श्वापदाची खून धारण केलेले आणि त्याच्या मूर्तीला नमन करणारे लोक यावर वाईट व दुष्ट रोगाची धाड पडली. अर्थात अजूनही रोग येणार आहेत. जगाने जे पाहिलेले नाहीत, ज्यांचं नाव जगाला अजून माहिती नाहीत, असे लोक येणार आहेत, असे रोग येणार आहेत. पहा, ही पहिली वाटी. मी जास्त डिटेलमध्ये ह्या अध्यायामध्ये जात नाही. मी फक्त तुम्हाला सांगतोय की पहिल्या 4 वाट्यांमध्ये जवळजवळ मानवजातीपैकी कितीतरी लोक नष्ट होतील आणि रोगांची धाड लोकांवर येईल. 3रं वचन, दुसऱ्याने आपली वाटी समुद्रात उतरली तेव्हा तो मृताच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि समुद्रातले सर्व जीवसृष्टी नष्ट झाली. समुद्रावर आघात आहे की समुद्रातली जीवसृष्टी नष्ट होणार आहे. 3ऱ्याने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे, वचन 4, यात उतरली, तो ती रक्तमय झाली. तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, जो तू आहेस होतास, जो तू पवित्र, त्या तू असा न्यायनिवाडा केला म्हणून तू न्यायवान आहेस. न्यायनिवाडा परमेश्वर करणारे येणार महान संकटाच्या काळामध्ये. यांनी पवित्र जनांचे व संदेष्टांचे रक्त पाडिले आणि तू त्यास रक्त प्यावयास लाविले आहे. यास ते पात्र आहेत. जगातल्या लोकांचा तो न्यायनिवाडा आहे. नंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले, हो, हे सर्व सत्ताधारी प्रभू देवा, तुझे न्याय सत्य व नीतीचे आहेत. वचन 8, 4थ्याने आपली वाटी सूर्यावर उतरली, त्याकडे अग्नीच्या योगे मनुष्यांना करपून टाकण्याचे सोपिले होते. मनुष्य कडक उन्हाने करपून गेली. अजून यायचंय ते. तेव्हा त्या पिढांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नामाची निंदा त्यांनी केली आणि देवाचे गौरव करण्यासाठी पश्चाताप करावा तो त्यांनी केला नाही. आपल्याला असं वाटतं की या करोना व्हायरसच्या पिढीमुळं लोक देवाकडे वळतील असं वाटतं आपल्याला. मी तुम्हाला सांगतो किती लोक वळणार आहेत देवाकडं. कारण महान संकटाचा काळ चालू असताना सुद्धा लोक देवाची निंदा करणार आहेत. या पिढा चालू असताना सुद्धा लोक देवाची निंदा करणार आहेत. पहा, ते पश्चाताप करणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं, करोना व्हायरसच्या महामारी मधून जात असताना लोक खरंच पश्चाताप करणार आहेत का? नाही, पश्चाताप करणारे फक्त करतील, बाकीचे लोक पश्चाताप करणार नाहीत. ज्यांना देव पश्चाताप अंतःकरण देईल ते करतील, बाकीचे लोक पश्चाताप करणार नाहीत. पहा, आणि म्हणून मग महान संकटाचा काळ चालू असताना सुद्धा जवळजवळ शेवटच्या 7 वाट्या ज्या आहेत त्या महाभयंकर आहेत. आणि त्या 7 वाट्यांमधून पहिल्या 4 वाट्यांमध्येच जवळजवळ मानवजातीपैकी कितीतरी लोक नष्ट होतील. पहा ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी तुम्हाला सांगू इच्छितो की करोना व्हायरसची जी महामारी आहे कुठल्याही तुलनेत महान संकटाशी तुलनीय नाही आहे. यू डोंट कम्पेअर करोना व्हायरस पॅन्डेमिक विथ द कमिंग ग्रेट ट्रिब्युलेशन. कारण येणारं महान संकट जे आहे ते फार मोठं आहे, जे जगाने कधी पाहिलं नाही. म्हणून प्रभू येशूने त्याच्याविषयी
अगोदर सांगून ठेवलेलं आहे की जगाने कधी पाहिलं नाही असं मोठं संकट त्या काळी येईल. परंतु निश्चितच तो असंही म्हटलेला आहे की ते दिवस थोडे केले नसते तर कोणाचाही निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते दिवस थोडे केले जातील. सो ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केला की करोना व्हायरसची ही जी महामारी आहे याची कुठल्याही प्रकारे तुलना करू नका येणाऱ्या महान संकटाशी. कारण अजूनही प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेले जे चिन्ह आहेत, ज्या घटना आहेत, अजूनही जगामध्ये घडत नाहीत. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस अजून एक प्रश्न विचारला होता की करोना व्हायरसची महामारी हा जगाचा एंड आहे का? याचं उत्तर आहे नाही. करोना व्हायरसची महामारी थांबेल का? उत्तर आहे होय. मुदत दिलेली आहे परमेश्वराने ठरवून, जसं आज आपण वचन पाहिलं. मुदत दिलेली आहे. या ठराविक मुदतीमध्ये परमेश्वर ही महामारी थांबवणार आहे. जितक्यावर परमेश्वराचा क्रोध आहे, जितक्यावर देवाचा न्यायनिवाडा आलेला आहे, तितके लोक मरण पावतील. ती संख्या पूर्ण झाली, परमेश्वर करोना व्हायरसची महामारी थांबवेल. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आज पुन्हा एकदा परमेश्वर या वचनांच्या द्वारा आपल्याशी बोललेला आहे आणि आज आपल्याला समज प्राप्त झालेली आहे की येणारं महान संकट जे आहे ते फार मोठं आहे या करोना व्हायरसपेक्षा. आणि त्यासाठी देवाच्या लेकरांनी आतापासून तयारीला लागलं पाहिजे. अधिकाधिक धार्मिक जीवन जगलं पाहिजे. अधिकाधिक देवाच्या वचनांमध्ये जगलं पाहिजे. देवाचं भय धरून त्यांनी चाललं पाहिजे. देवाच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे, अशी परमेश्वरची इच्छा आहे. देवाची अशी इच्छा आहे. मी सांगू शकत नाही महान संकटाचा काळ कधी सुरू होईल, पण निश्चित होईल. पण त्याआधी आपण स्वतःची तयारी करावी, अशी परमेश्वरची इच्छा आहे. देवाला धन्यवाद देऊया आजच्या ह्या वचनांबद्दल. माझा विश्वास आहे आणि आशा करतो की हा विषय आजच्या दिवशी तुम्हाला समजला असेल. आणि या वचनांचं अध्ययन करा, या वचनांचं मनन करा. घरामध्ये फॅमिली बरोबर बसा, या वचनांचं मनन करा. या वचनांविषयीची माहिती तुम्हाला झाली पाहिजे. आपण शेवटची प्रार्थना करूया. सर्वांसाठी प्रार्थना करा. सर्व देवाच्या लेकरांसाठी प्रार्थना करा. जे निवडलेले लोक आहेत या जगामध्ये सर्वांसाठी प्रार्थना करा. जे मिनिस्टर्स लोक आहेत, जे काम करीत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. स्वतःच्या फॅमिलीसाठी, चर्चमधल्या हर एक व्यक्तीसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करीत जागृत राहा. परमेश्वर तुम्हाला ह्या वचनांच्या द्वारा आशीर्वादित करो. आपण आपले नेत्र बंद करूया. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो बाप्पा या सुंदरशा समयाबद्दल. परमेश्वरा प्रभू, आज आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नामाला गौरव देतो. परमेश्वरा, तुझ्या वचनांच्या माध्यमातून तू आमच्याशी बोललेला आहेस की येणाऱ्या महान संकटाची तुलना आम्ही ह्या आजच्या दिवसाशी करू नये. परमेश्वरा ओ बाप्पा, आजच्या दिवशी आलेली ही महामारी जी आहे, आजच्या दिवसामध्ये चाललेली महामारी, हा त्या लोकांवरचा न्यायनिवाडा आहे जे देवाचं भय धरीत नाहीत, जे देवाच्या आज्ञांचं पालन करीत नाहीत. ओ बाप्पा, अशा लोकांमध्ये ह्याचं संक्रमण चालू आहे परमेश्वरा. परंतु जे लोक तुझं भय धरतात, जे तुझ्या आज्ञांचं पालन करतात, जे त्यांच्या फॅमिलीमध्ये परमेश्वरा तुझं भय धरून जगतात, परमेश्वरा, अशा लोकांच्या भोवती तुझं कवच तू ठेवलेलं आहे. त्यांचं रक्षण तू करीत आहेस. याबद्दल सर्व गौरव आम्ही तुला देतो. हे प्रभू, आजही तू आमच्या बरोबर आहेस, याबद्दल तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आम्हातील प्रत्येकाचं तू रक्षण केलेलं आहेस, करीत आहेस आणि अजून करशील परमेश्वरा, असा आमचा विश्वास आहे. परमेश्वरा, धन्य तुझं नाम परमेश्वरा. हे माझ्या प्रिय बाप्पा, येणाऱ्या दिवसांमध्ये, येणाऱ्या महान संकटाच्या काळामधून बाप्पा जाण्याआधी बाप्पा तू आम्हा सर्वांची तयारी करून घे बाप्पा. बाप्पा, करोना व्हायरस ही केवळ एक त्याची झलक आहे परमेश्वरा. बाप्पा परमेश्वरा, तू आम्हाला शिकवित आहेस की कशा रीतीने तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगावं. हे परमेश्वरा, या करोना व्हायरसच्या महामारीच्या दिवसांमधून जात असताना तू आम्हाला शिकवित आहेस. देवाचे लेकरं या नात्याने आम्हाला शिकवित आहेस की परमेश्वरा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून कशा रीतीने निश्चिंत राहावं. ओ बाप्पा, हे तू आम्हाला शिकवित आहेस. याबद्दल तुझ्या नामाला मी गौरव देतो. हे परमेश्वरा, आज पुन्हा एकदा तुझ्या वचनांच्या द्वारा तू आमचे डोळे उघडलेले आहेस की अजूनही महान संकट येणं अजूनही बाकी आहे. आणि करोना व्हायरस हे महान संकट नाही आहे प्रभू. ठराविक मुदतीमध्ये
तुझ्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे ठराविक मुदत या करोना व्हायरसला दिलेली आहे. त्या ठराविक मुदतीमध्ये हा करोना व्हायरस थांबेल. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही विश्वास ठेवतो परमेश्वरा. परंतु आमचा विश्वास हाही आहे की प्रत्येक तुझ्या लेकराचा तू बचाव करशील, प्रत्येक तुझ्या लेकराला सुरक्षित ठेवशील, असा आमचा विश्वास आहे. प्रभू, आजच्या ह्या सुंदरशा प्रार्थनेच्या समयाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, या फॅमिलीसाठी प्रार्थना करतो, जे वचन ऐकत आहेत, जे आता प्रार्थना करीत आहेत बाप्पा, फॅमिलीमधल्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. प्रत्येकाच्या मनातलं भीती आणि भय तू येशूच्या नावात तू दूर कर. आणि खरं बाप्पा, त्यांचं तू रक्षण कर. प्रभू ख्रिस्त येशूमध्ये प्रभू त्यांची हर एक गरज तू पुरव. त्यांच्या फॅमिली भोवती बाप्पा तुझ्या दिव्यदूतांचं कुंपण ठेव आणि त्यांचं रक्षण कर, अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, प्रत्येकाबरोबर तू राहा, अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, सर्व गोष्टींचा तू ताबा घे आणि आम्हा लेकरांचं रक्षण कर. आमचा जीव, शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन घे. सर्व तुझे सेवक जे कार्य करीत आहेत बाप्पा, तुझ्या लेकरांना भरवण्याचं काम करीत आहेत, तुझ्या लेकरांना परमेश्वरा ते पौष्टिक अन्न देण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रभू, त्या प्रत्येकावर आपली दया ठेव, कृपादृष्टी ठेव, प्रत्येकाला शक्ती पुरव. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नात मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. May God bless you.